शांतता हाच माझा मार्ग आहे असं सोनम वांगचुक यांनी म्हटलेलं आहे। जंतर मंतरवर शांततेत आंदोलन सुरू तरीही हिंसाचार भडकवण्याचा प्रयत्न होतोय असं देखील सोनम वांगचुक यांनी म्हटलं। समोरच्यांनी काहीही केलं तरी आपण फुलांनी उत्तर देऊया असं वांगचुक यांनी म्हटलं। सोनम वांगचुक याच्या उपोषणाचा आज 26वा दिवस आहे। तर जंतर मंतरवरती शांततेत आंदोलन सुरू असलं तरी इतर ठिकाणी काही असामाजिक तत्व या शांततापूर्ण आंदोलनाचा गैरफायदा घेऊन हिंसाचार भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत हे जाणून खूप दुःख झालं आहे असं सोनम वांगचुक यांनी म्हटलंय। समोरच्या बाजूने काहीही केलं तरी आपण फुलांनी उत्तर देऊया, कृपया ही परंपरा कोणत्याही परिस्थितीत जपा असं सोनम वांगचुक यांनी म्हटलंय। तर उद्या मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याजवळ आंदोलन करणार असल्याचं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय। उद्या तिरंगा हातात घेऊन राष्ट्रगीत गाणार असल्याचं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय। तर 26 तारखेला तिरंगा मार्च काढणार असल्याचं देखील आदित्य ठाकरेंनी स्पष्ट केलेलं आहे। 20 तारखेचा म्हणजे उद्या शुक्रवारचा कार्यक्रम देखील तसाच्या तसाच राहणार आहे। ह्याच्यात आम्ही सर्वच तिरंगा हातात घेऊन 5 वाजता बरोबर जनगण मन आम्ही म्हणणार आहोत। तिथे 4 वाजल्यापासून आम्ही सगळे जमायला लागणार आहोत आणि उद्या जसं मी सांगितलं 4 वाजताचा हा कार्यक्रम आणि 26 तारखेला 10 वाजता सकाळी तिरंगा मार्च हे दोन्ही आम्ही आयोजित करत आहोत। मनसे नेते अमित ठाकरेंनी उद्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावल्या। उद्या सकाळी 10 वाजता बैठकीला सुरुवात होणार आहे। 26 जुलैच्या मुंबईतील मोर्चा संदर्भात बैठक पार पडणार। तर दिल्लीतील आंदोलनादरम्यान अभिजित दिपकेंची तब्येत बिघडली आहे। दिपकेंची तब्येत खराब असल्यानं आज त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं होतं। त्यांच्यावरती उपचार करण्यात आले आणि त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आलं। त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे। रुग्णालयात उपचारानंतर त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे। तर जितेंद्र आव्हाडांनी अभिजित दिपकेंची भेट घेतली आहे। जंतर मंतर या आंदोलनस्थळी जाऊन आव्हाडांनी दिपकेंची भेट घेतलेली आहे आणि त्यावेळेला आंदोलनाला त्यांनी पाठिंबा देखील दर्शवला। यावेळेला जितेंद्र आव्हाड यांच्या कन्या नताशा आव्हाड या देखील तिथे उपस्थित होत्या। पण खतरनाक असतो, खतरनाक, आणि हा खतरनाक वयोगटाला हात घालणं एकदम चूक आहे। याला कुठे मारलंय, हे काय आहे? आता तुम्हाला सांगतो, हा पोरगा ह्या पोराला राऊंड मध्ये घेऊन पोलिसांनी मारलं आणि हा उभा राहिला शेवटी, मारा मारा मारा, पोलीस मागे गेले आणि आज याचं बघून अख्ख्या देशातली पोरं पोलिसांसमोर उभा राहतात, मारो मारो मारो। तुम्ही जेनझीला अंगावर नको घ्यायला पाहिजे होती। ह्या राज्यकर्त्यांची दहशत काय होती या पोरांनी संपून टाकली हो। नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये सरकारनं कोणतीही हयगय केलेली नाही असं चित्रा वाघ यांनी म्हटलंय। दोषींना कठोर शिक्षा देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे असं चित्रा वाघ यांनी म्हटलेलं आहे। उज्ज्वल भविष्यासाठी कटिबद्ध असणारे सरकार त्यांच्या आयुष्याशी कधीच तडजोड करू शकत नाही। नीट प्रकरणात सरकारने कोणतीही हयगय केलेली नाही। तात्काळ सीबीआय चौकशी, एसआयटीची स्थापना आणि भविष्यात पेपर फुटी रोखण्यासाठी अधिक सुरक्षित सीबीटी परीक्षा प्रणालीचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आलाय। प्रधानमंत्री मोदीजींची भूमिका अगदी स्पष्ट आहे। पेपर फुटी करणाऱ्यांना कोणतीही माफी नाही। दोषींना फास्ट ट्रॅक कोर्टात कठोर शिक्षा करण्यासाठी सरकार पूर्णपणे कटिबद्ध आहे। पण दुर्दैवाने विद्यार्थ्यांच्या या संवेदनशील प्रश्नावर काही लोक आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करतात।